राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 12वीच्या परीक्षेला आजपासून राज्यभरात सुरुवात होते। या परीक्षेसाठी 15,05,037 विद्यार्थी बसले आहेत अशी माहिती मंडळानं दिली आहे। राज्यभरातील 3,373 मुख्य केंद्रांवर ही परीक्षा होते। परीक्षा काळात संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा या दृष्टीनं मंडळानं 271 भरारी पथकांची नियुक्ती केली आहे। परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान राबवलं जाणार आहे। या अंतर्गत राज्यातल्या संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेरानं नजर ठेवली जाणार आहे। तसंच परीक्षा केंद्रांच्या बाहेर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं व्हिडिओ चित्रीकरण केलं जाणार आहे। विद्यार्थ्यांनी तणाव न घेता परीक्षेला सामोरं जावं, त्याचबरोबर कॉपी न करायचं आवाहन अहिल्यानगरमधल्या श्रीरामपूर इथल्या विद्यार्थ्यांनी केलं आहे। कालच आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी परीक्षा पे चर्चा याबद्दल आपल्यासोबत संवाद केलेला आहे। तसंच आपल्याला मार्गदर्शन केलं आहे। तर माझाही आत्मविश्वास वाढला आहे, तुमचाही वाढला असेल। तर मी सगळ्यांना एवढंच सांगते, कोणीही कॉपी करू नका आणि आपल्या आपल्या पद्धतीने पेपर लिहा। आज या परीक्षा केंद्रावर जवळपास 2,700 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। या परीक्षेसाठी परिसरातील 17 ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थी सहभागी झालेले आहेत। विद्यार्थ्यांची परीक्षा ही अतिशय मोकळेपणाने निर्भय वातावरणात व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही सर्व उपाययोजना केलेल्या आहेत। प्रत्येक वर्गात CCTVचं नियोजन केलेलं आहे। त्याचप्रमाणे सुरक्षा व्यवस्था देखील काटेकोरपणाने या ठिकाणी केलेली आहे। परीक्षेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कॉपीमुक्त परीक्षा हे अभियान आम्ही या ठिकाणी राबवत आहोत। यासाठी आम्हाला संस्थेचे देखील मार्गदर्शन मिळत आहे। विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेची भीती निर्माण होऊ नये, परीक्षेचा ताण विद्यार्थ्यांवर येऊ नये यासाठी जालना शहरातील सरस्वती भुवन शाळेच्या परीक्षा केंद्रांवर शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना फुलं देऊन त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। परीक्षा भयमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनानं देखील खबरदारी घेतली आहे।